अरे सकाळी सकाळी तुम्ही कुठे गेले होता? अहो आमचा दूधवाला गावी गेला ना दिवाळीला, म्हणून दूध आणायला गेलो होतो. अहो मग तसं सांगायचं होतं ना. पंपे आमचा घरीच आहे, तो गेला असता ना. नाही तसे मी मॉर्निंग वॉकला जातोच ना. ही काय घराच्या बाहेर पडत नाही. म्हटलं चल जरा पाय मोकळे कर, म्हणून आम्ही दोघे गेलो. आज दिवाळीचा पहिला दिवस, नुसतीच रांगोळी काढली. आज आमच्याकडे सुद्धा दिवाळी साजरी नाही करणार आहे. हो, घरातला मोठा मुलगा आम्हाला सोडून गेला. आता कसली दिवाळी आणि कसलं काय. शकुनाचं तेवढं स्वस्तिक दारात काढलं, पण आता बाकी काही करायची इच्छा नाही हो. आता बघा ना, एवढ्या वर्षांचा आपला शेजार, आपण सगळे सुखाचे क्षण एकत्र वाटून घेतले, मग दुःख नको का वाटून घ्यायला? हे बघा, मी काही फार फराळाचं नाही केलं, पण थोडे लाडू पाठवते, तेवढे घ्या, नाही म्हणू नका हो. मोठ्यानं सगळं काही कळतो, पण घरात कुहू सुद्धा आहे ना. मग त्या बिचारीचं हे सगळं समजण्याचं वय आहे का? मी दोघांसाठी चहा टाकते. नकोय तुझ्या हातचा चहा मला. काय करून सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं का ग तुला? उज्ज्वला काय बोलतेस तू? आई काय झालंय, तुम्ही एवढ्या का चिडताय माझ्यावर? चिडू नका तर काय करू ग? आधी श्रेयस गेला आहे, तुला मान्य करायचं नव्हतं तेव्हा तुझी वेगळी नाटकं चालली होती. आता मान्य केलंस तर ही नाटकं सुरू झाली आहे. एकूण काय तर फक्त तुला नाटकच करायचे आहेत, तमाशा करायचे. तू ही अशी समोर आलीस ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. आई, अगं दादा गेला, यात वहिनीचा काय दोष आहे ग? सगळा दोष तिचाच आहे. तिच्यामुळे हे सगळं झालंय, तिच्यामुळे या घराचं वाटोळं झालंय. उज्ज्वला काय बोलते कळतंय का तुला? त्या दिवशी गावी जाताना दादाला जर वहिनीने अडवलं असतं तर कदाचित थांबला पण असता दादा. पण आता तिला तरी काय माहिती ग, हे असं अघटित काहीतरी होईल. वारंकडे हिनेच त्याला कामाला पाठवलं ना. हिच्यामुळेच मी माझा मुलगा गमावलाय. सारखं सारखं या अवतारात माझ्या समोर येऊ नकोस आणि मला आठवण करून देऊ नकोस की माझा मुलगा या जगात नाहीये. बस झालं उज्ज्वला, काय बोलतेस तू? जेवढं दुःख आपल्याला झालं त्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख अश्विनीला झालंय. अगं तिचा जोडीदार होता तो, पाठी 2 मुली आहे. नवरा गेल्याचं दुःख काय असतं ज्याचं त्यालाच कळतं. आणि अशा वेळी आपण तिला समजुतीने घ्यायचं की वाटेल ते बोलायचं? बोला, मलाच बोला. तुमच्या लेखी ती निर्दोष असेल, देवी असेल, पण मला तसं काही दिसत नाहीये. आज दिवाळी आणि आपल्या घरात अंधार आहे. हे सगळं तुझ्यामुळे. मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. दादा, हॅपी दिवाळी. सगळे फटाके फोडतात बाहेर. आता नवीन कपडे घालून देवळात जाते पूजा करायला. फराळही केला असेल सगळ्यांनी. आणि माझी फॅमिली दुःखात असेल. सुतक आहे ना, मी जिवंत असून सुद्धा सुतक आहे घरात. सगळे कसे असे शांत बसले असतील ना, कोणी काही करत नसेल. नाही ना शिल्पी, मला खरी जायचंय. मला सगळ्यांना भेटायचंय.
त्यांना या ऐन दिवाळीत वाटतंय की त्यांचा मुलगा, त्यांचा नवरा, त्यांचा बाप जगात नाहीये. मला नाही माहिती, मला घरी जायचं. दादा, तुला मी ऑनेस्टली सांगते, आत्ता येता येताना माझ्या डोक्यात ऍब्सोल्युटली हाच विचार आला होता. म्हणलं जाऊ दे यार सगळं, आपण नेऊयात दादाला घरी, बघू देत सगळ्यांनी त्याला. पण लगेचच माझ्या मनात दुसरा हा विचार आला की 4 दिवसांची ही दिवाळी, 4 दिवसांच्या या दिवाळीसाठी पुढचं अख्खं आयुष्य आपण प्रॉब्लेम मध्ये घालवायचंय का? वहिनी त्या केसमध्ये अशी फसेल की परत कधी बाहेरच येणार नाही. मग काय करायचं? शिल्पी, फक्त एकदा भेटू दे का, एकदा फक्त. त्यांना बघू दे की त्यांचा श्रेयस जिवंत आहे. फक्त दिवाळी बोल, नंतर मी बोलणार नाही. मी परत इकडे येईन आणि इकडेच लपून राहील. प्रॉमिस. काही दिवसांची कळ सोस ना प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुला दादा, प्लीज. हे सगळं झालं, यातनं आपण बाहेर पडलो की मी स्वतः तुला घेऊन जाईन. अश्विनी कशी आहे? माझी आठवण काढत असेल ना? काय बोलते एक्झॅक्टली? काय बोलते माझ्याबद्दल? काय फार बरी नाहीये ती. मी पण तिला असं कधीच बघितलं नव्हतं. मला बघवत नाहीये तिच्याकडे खरं तर. बट आय मस्ट से शी इज अ स्ट्रॉंग वुमन. ती ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळते ना की मी काय बोलू. खरंच शी इज अ स्ट्रॉंग वुमन. काय देते माहितीये? कारण सगळ्यांनी मान्य केलं असेल की श्रेयस गेला, तिचा ठाम विश्वास असणार तिचा श्रेयस तिला सोडून जाणार नाही, तो कुठेतरी असणार. म्हणून ती धैर्याने आजही उभी आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्या बरोबर नेहमी आहात. कुहू, कुहू, काय झालं बाळा, अशी दावत का आलीस तू? कुहू, काहीतरी विचारते मी राजा, ये इथे अशी बस बघू. काय झालं? कुणी काही बोललं का तुला? अगं आई, खाली आहे ना तिकडे सगळे फटाके उडवत होते ना, तर मी त्यांच्याकडे बघत बसलेली ना फक्त. तर मग तिकडून सोंडके काकू आला आणि त्या म्हणाल्या की चल माझ्या घरी, मी तुला चकली आणि लाडू देते. सोनू गेली. अगं मग तूही जायचं होतं ना सोनू बरोबर. पण आई, बाबा देवबाप्पा घरी गेलेत ना, आपण नाही करणार ना दिवाळी. असं काही नसतं बाळा, आणि तू तुझ्या मैत्रिणी बरोबर गेली असती तर चाललं असतं. पण मग आजी काय म्हणत होते की आपल्याला सुतक लागलंय. अगं ते मोठ्यांसाठी असतं, लहान मुलांसाठी नसतं. असं का? कारण लहान मुलं देवबाप्पाची फेवरेट असतात म्हणून. नाही, तू खोटं बोलतेस. जर तसं असतं तर देवबाप्पा माझ्या बाबांना घेऊनच नसता गेला. मी रोज संध्याकाळी बाप्पाला प्रेयर करते. मग त्याला समजायला नको का की कुहूला वाईट वाटेल? तो माझ्याच बाबांना का घेऊन गेला? चुकीचा आहे तो. अरे कुहू, तू इथे आहेस का? चल आपल्याला बाहेर जायचंय. चल. कुठे जायचंय? हा, असंच मी बोर झालो तर आपण चक्कर मारून येऊ. चल. असंच जायचं असेल तर नको, माझा मूड नाहीये. अगं असंच नाही, बाहेर गेले माझं काम आहे, तर ते काम करू आणि त्या कामात तूही मला मदत कर. ओके चल. मला माहितीये माझा मूड सॅड आहे म्हणून तुम्ही मला घेऊन जाताय, पण मला नाही जायचंय. आईला माझी गरज आहे. वहिनी, काय गरज होती एवढ्या समजूतदार मुलीला जन्म देण्याची? कुहू बेटा, तूच जास्त समजूतदार आहेस. आता आम्हालाच तुझ्या आधाराची गरज आहे. ऐक माझं, चल माझ्या बरोबर. तुला माहिती तुझा बाबा काय म्हणत होता. माझ्या मुलींकडे लक्ष ठेव, त्यांची काळजी घे. मी तुझ्या बाबाची जागा नाही घेऊ शकत, पण काका म्हणून
तुझे लाड तर करू शकतो. तुम्ही रडू नका ना. आपल्याकडे दिवाळी नसली तरी सगळ्यांकडे आहे ना. सगळे पणत्या लावतात, फटाके उडवतात. तुम्ही रडू नका ना. तुला वाटतंय ना तुझ्या काकाने रडू नये म्हणून? प्लीज माझ्यासोबत चल. आज दिवाळी आहे ना, आपण तुझ्यासाठी छान गिफ्ट घेऊ. जा. आम्हाला असं अर्ध्या वाट्यात सोडून जायचं होतं म्हणूनच मुलींना इतकं समजूतदार केलं का? आणि मला हे आधीच माहिती असतं ना तर मी असं कधीच होऊ दिलं नसतं. निदान मुलींच्या हट्टापायी, त्या वेड्यासारख्या वागतील या भीतीपायी तरी तुम्ही राहिला असतात. वहिनी, कुहू घरी आली का? भाऊजी तुमच्या बरोबरच गेली होती ना? अरे बापरे. वहिनी, अहो काय झालं, मी कुहूला घेऊन गेलो. दुकानात मी पेमेंट करत होतो. पेमेंट करेपर्यंत कुहू तिथे नव्हती. कुहू गायब झाली. हो, म्हणजे मी तिला शोधलं भरपूर मार्केटमध्ये, पण ती कुठेच मला दिसली नाही. असं काय बोलतोयस? डोंट वरी, मी बघतो तिला अजून. काय झालं बबन? अरे विद्युत, मी कुहूला घेऊन बाहेर गेलो होतो. माझ्याबरोबर होती, पण नंतर कुठे गेली काही कळलंच नाही. तिला भरपूर शोधलं पण कुठेच दिसली नाही कुहू. विद्युत, तुम्ही दोघं जाऊन बाहेर बघा ना, कुठेतरी असेल ती. वहिनी टेन्शन नका घेऊ, आम्ही बघतो. चल विद्युत. अशू, तू नको काळजी करू. इथेच मैत्रिणीकडे गेली असेल का कुठेतरी, येईल ती. पण मी म्हणते अश्विनी, तुला गरजच काय होती तिला बाहेर पाठवायची? आई तू थोडं थांब बरं. शांत व्हा सगळेजण. मी तिच्या मैत्रिणींच्या घरी फोन करून बघते, तिकडे असेल कदाचित. आता तू फोन कर. आई मी खाली बघून येते. हा तुझा नमस्कार नमस्कार नमस्कार. दीपावलीच्या शुभेच्छा सर्वांना. आई, हे बबन काकांचे फ्रेंड. हे मला म्हणाले बबन काकांना काहीतरी काम होतं म्हणून मी तुला घरी सोडतो. एक मिनिट, बबन काकाचे मित्र? अहो, ही तर बबन भाऊजींबरोबरच गेली होती ना. मग तुम्ही? सांगतो. मला सांगू, आता तू काय करणार? फटाके उडवणार. आणि फटाके उडवताना काय करायचं? फटाके उडवताना कॉटनचे कपडे घालायचे आणि आपल्या घरातले किंवा आपल्या ओळखीचे माणसं असतील तरच फटाके उडवायचे, नाहीतर नाही उडवायचे. परफेक्ट. हुशार आहे हो तुमची मुलगी. जा, आता हे फटाके घे आणि तुझ्या मित्रांसोबत उडव. जा. नको, माझा मूड नाहीये. ठीक आहे, मग हे फटाके तुझ्या मित्रांना दे आणि तू लांबूनच मजा बघ. आई जाऊ? हो, जा बाळ. आई मी जाते तिच्यासोबत. हो. शिल्पी, तू बबन भाऊजी आणि विद्युतला सांग की कुहू घरी आलीये म्हणून. कसं आहे ना मॅडम, आमच्या साहेबांना रिलेशन मेंटेन करायची आवड आहे. आमचे साहेब म्हणजे के साहेब. आता दिवाळीचे दिवस आहे, तर 4 दिवस आम्ही कुणालाच परेशान करत नाही. पण या 4 दिवसात तुम्हाला आमचा विसर पडायला नको म्हणून तुम्हाला आठवण करून द्यायला आलो. आमचं पूर्ण लक्ष असतं बरं का तुमच्याकडं. आणि तुमची मुलगी खरंच खूप गोड आहे. कुणावरही लवकर जीव लावते. आता बघा ना, माझ्या मनात आलं असतं तर तिला कधीच घेऊन जाऊ शकलो असतो, पण नाही, मी असं नाही केलं. अहो, आम्ही एवढे वाईट नाही हो. हे घ्या. ह्यात तुमच्या आवडीची सगळी मिठाई आहे. आता घरात डेथ झाली म्हणल्यावर फराळाचं नाही बनणार ना, म्हणून मी घेऊन आलो. तुम्ही
काय करताय आमच्या घरी? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आवाज चढवायचा नाही. ज्या भावानं उरावर कर्ज घेतलंय आणि ते फेडायला फक्त 4 दिवस आहेत. 4 दिवसात जर आम्हाला आमचे पैसे नाही मिळाले तर दिवाळीचे फटाके घरात फुटतील आणि मग तुमची आणि तुमच्या घराची राख रांगोळी होईल. लक्षात ठेवा. येतो. हॅपी दिवाळी. आता काय करायचं? हा सगळं काय प्रकार आहे? वहिनी, आपल्याला त्यांचे पैसे लवकरात लवकर द्यायला पाहिजेत. आणि एवढे पैसे जर मिळवायचे असतील तर त्यावर फक्त एकच उपाय आहे. ताई, हे क्लॉजेस तू नीट वाचलेस ना? तुला काही डाऊट असेल तर विचार. नाही. ठीक आहे, मग इथे सही कर. ताई, सही. विद्युत, मला कधी वाटलंच नव्हतं की यांच्या या अशा इन्शुरन्स पेपर्सवर सही करावी लागेल मला. सही घेताना ना मला फक्त हे बोलले होते की अश्विनी, हे फक्त फॉर्मॅलिटीज आहे, असं काही. आणि आज हे पैसे घ्यावे लागतील. बाळा, तुझ्यावर काही प्रेशर येत असेल, तुझ्या मनाला पटत नसेल तर नको करू साई. अहो, काय बोलता काय तुम्ही? सही करू नकोस म्हणजे? हो, ते गुंड दारात येऊन उभे राहतात. एवढं मोठं कर्ज आहे, घरातलं सगळं विकलं, स्वतःला विकलं ना तरी नाही फेडू शकणार आपण. या कर्जापायी सोन्यासारखं पोरगा गमावलं मी. आयुष्यभर त्यांनी सगळ्यांची काळजी केली, जाता जाता सुद्धा सगळ्यांची सोय करून गेला. आणि आता या बाईच्या हातात आहे घरादाराला वाचवणं. तर तिच्या डोक्यात नसतं काय भरवू नका. अश्विनी, बंद कर तुझी नाटकं आणि सही कर. तुला घराची परिस्थिती कळत नाही का ग? त्या पोरी काही बोलेनाच्या झाल्यात. अगं, कुहूचे समजायचं वय तरी आहे का ग? यांच्या गोळ्या, घरचा खर्च, आणि तुझं पार्लर सुद्धा नीट चालत नाहीये. काय करणार आहोत आपण? उज्ज्वला, पैशांची गरज असली तरी आपण अश्विनीला वेळ द्यायला हवा. अगं, तिच्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत आपण. का करू शकत नाही? हा, का करू शकत नाही? हा, हा तुमचा गोळ्यांचा डबा. या या, तुमच्या गोळ्या नाहीये. का नाहीयेत? तुम्ही त्या हाणणारे नाहीत आणि अश्विनीला सांगणार पण नाही. गोळ्या कसल्या नाहीयेत? कॅल्शियमच्या गोळ्या नाहीयेत. त्याने काय होतंय? हार्टच्या गोळ्या तर चालू आहेत ना. हा, कॅल्शियमची गोळी घेतली नाही तर चालेल, मरणार तर नाही ना आपण. हा सतत विचार आहे ना तुमच्या डोक्यात. गोळ्या न घेऊन पैशाची काटकसर करताय तुम्ही. बाबा, अहो काय हे? आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही. आम्ही आणून दिल्या असत्या ना गोळ्या. हे बरोबर नाही. हा, ते बोलत नसले ना तरी मी सांगते तुला, ते सगळ्यांची काळजी करतात. पण हिला हिला काय आहे त्याचं? उज्ज्वला, आता गप्प बस. नाही गप्प बसणार मी, कारण तुम्ही हे असं आयुष्य जगलेलं मला चालणार नाही. घराबाहेर जाताना टेन्शन, गुंडांनी धरलं तर, बेल वाजली तरी टेन्शन, कोणी बेल मारली, धमकावणारी माणसं तर नसेल ना, सतत टेन्शन टेन्शन. असं जगणं नकोय मला. अशा परिस्थितीत माझ्या मुलाने जगण्याची सोय केलीये तर ते नाकारणारी ही आहे कोण? वहिनी, हे बघ, आई जरी खरं बोलत असली तरी सुद्धा
तू तुझ्या मनाला जे वाटतंय ते कर. तुला पटत नसेल तर राहू दे, राहू दे, नको करूस तू सही. जाऊ दे, हे सगळा प्रकार नकोच करूया. जाऊ दे, ते बाजूला काढ. विद्युत सोडून दे हे सगळं. मी सही करायला तयार. अगं नाही, तुला नसेल पटत तर राहू दे. नाही करते मी. केली जाई आई. वहिनी, आज आयुष्यातली तू सगळ्यात मोठी चूक केलीस. आता तुझी बरबादी कोणी टाळू शकत नाही. आणि याचं सगळं क्रेडिट मला जातं. वेल डन शिल्पी, वेल डन.